नमस्कार मैत्रिणींनो, अनिता आरीवर्कमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकूया ही सरळ लाईन कशी मारायची, हा चौरस कसा बनवायचा आणि हे सर्कल म्हणजे गोल कसा बनवायचा. आपण स्टिचने हा कसा बनवू शकतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यासाठी बघा, पहिलंच मी ऑलरेडी आपली रिंग तयार केली आहे. रिंगमध्ये कपडा लावला आणि रिंगमध्ये कपडा कसा बसवायचा, रिंग कशी बसवावी त्याचं बेसिक नॉलेज मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर चला आपण सुरुवात करूया. बघा, कधीही स्टिच जेव्हा सुरुवात करता तुम्ही, कुठलेही काम करताना जेव्हा स्टिच सुरुवात करणार तेव्हा स्टार्टिंगला बघा, आता मी ही एक स्टिच काढली, डायरेक्ट सुरुवात करायची नाही, इथे छोटी स्टिच घ्यायची. ही मी छोटी स्टिच घेतली. ओके, आता पुढे अशी स्टिचला बरोबर लाईनवरच आपली स्टिच आली पाहिजे. आपली लाईनवरच स्टिच आले पाहिजे. काही चुका पण असतात त्याच्यामध्ये. जेव्हा आपण लाईन मारतो, जेव्हा अशी स्टिच मारतो ना, तेव्हा आपली निडल असते ना, ती निडल अशी तिरकस पकडली ना की चूक काय होते दाखवते तुम्हाला. बघा, आता मी तिरकस पकडली, ही अशी पकडली जाते, ही अशी बघा, ही अशी अशी तिरकस. मग जेव्हा मी ही खेचते ना इकडे, तेव्हा हा बघा, हा पुढचा धागा आहे ना, तो मागे खेचला जातो. आता आपल्याला इथे लॉक करायचं आहे. बघा, पुन्हा लॉक. ही मी बाहेर काढली आहे पहिली स्टिच. आता ही जवळ, एकदम जवळ घेतली आहे. ही दुसरी स्टिच. बघा, ही अशी सुई मी वाकवली, इकडनं पुन्हा हा धागा खेचला, खालून धागा खेचला, हा पकडून ठेवला आहे मी, बरोबर. आता हा सोडायचा, अशी खेचून घ्यायची. लॉक पण आपला झाला. ही आपली झाली सरळ लाईन. आता दुसरी आहे ते म्हणजे आपलं सर्कल. सेम, फक्त आपलं काम असतं. बघा, मी छोटी स्टिच घेतली, ह्यानंतर ह्या मोठ्या स्टिचवर मोठी लाईन्स चालू केली आहे. बघा, आपल्याला आपण जे आखून घेतलंय ना, लाईन मारलेत, त्या लाईनवरच बरोबर आपली स्टिच गेले पाहिजे. हे आपण आता लॉक करून घेऊ. हा झाला आपला सर्कल. आता आपल्याला हा चौरस करायचा आहे. बघा, मी इकडनं स्टार्ट करते, एक छोटी स्टिच पहिला घेते. बघा, आता मी इथे आली आहे, बरोबर. आता आपल्याला ना कोपरा बनवायचा आहे, बरोबर. आता मी इथून डायरेक्टली अशी फिरली ना, तर बघा, हा कोपरा होत नाही, बरोबर. जर मी डायरेक्ट असं सरकवलं ना, तर हा कोपरा बनणार नाही. मग त्यासाठी काय करायचं, आपल्याला कोपरा बनवायचा आहे ह्या चौरसचा. मग आपण ना इथे थोडंसं ह्या बाजूला छोटी एकदम स्टिच घ्यायची आणि आता नंतर फिरवायची. बघा, बघा, आता मला हा कोपरा बनवायचा आहे. पुन्हा दाखवते. मग आता ह्या कोपऱ्याजवळ ना मी डायरेक्टली अशी न वळता इथे छोटी स्टिच घेते आणि अशी घट्ट करते. नंतर मी इथे स्टिच सरकवतो. स्टार्ट. बघा, असे आपण कोपरे तयार करू शकतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळेला. थँक्यू.